रसिक श्रोते हो नमस्कार. कवितेचा कोपरा नवकवींच्या मनातील कवितांच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागात तुमच्या भेटीला आली आहे जान्हवी सुतार. तिच्या स्वरचित कविता दिलखुलासपणे ऐकवायला. ती सुंदर कविता तर लिहितेच, त्यासोबतच चित्रकला, पेंटिंग्स यामध्ये तिला आवड आहे. तिच्या लिखाणाविषयी बोलायचं तर तिचं लिखाण हे अतिक्लिष्ट किंवा अवघड शब्द वापरून न करता ती सोप्या शब्दांमध्ये खूप मोठ्या भावना, मोठा अर्थ दडवण्याचा प्रयत्न करते. तर बघूयात आज तिची लेखणी काय म्हणते. नमस्कार जान्हवी, कवितेचा कोपऱ्यामध्ये तुझं खूप खूप मनपूर्वक स्वागत. नमस्कार समृद्धी. आणि सगळ्यात पहिलं खूप खूप थँक्यू. म्हणजे मी लिहिते पण मी कधी कुठे पोस्ट वगैरे करत नाही किंवा कधी असं कुठे सादर केलं नाही, तर त्यामुळे मला ही संधी दिल्याबद्दल तुझं खूप खूप आभार. नक्कीच. भागाची सुरुवातच आता कवितेविषयीचा भाग आपण करतोय, तर कवितेविषयीच काय ऐकवशील? जागतिक कविता दिन असतो, तर गेल्या वर्षी जेव्हा जागतिक कविता दिन होता तेव्हा मी असं ठरवलं की नाही, यावेळेस कवितेवरती कविता करायची. आणि मी कविता लिहायला बसली आणि लिहिता लिहिता मग ती कविता, माझी कविता नक्की काय आहे त्याच्याबद्दल मी कविता लिहिली. तर मी सादर करते माझी कविता. हे विचार माझे, हे शब्दही माझे. हे विचार माझे, हे शब्दही माझे, कविता माझी का नसावी. हे विचार माझे, हे शब्दही माझे, कविता माझी का नसावी. मनातील सारे लिहून स्पष्ट, कोणास ती न समजावी. इच्छा भावना संवेदनांना चौकटीत ह्या का बसवावे. इच्छा भावना संवेदनांना चौकटीत ह्या का बसवावे. स्वैर संचारणारी ती, स्वैर संचारणारी ती, तिला विषयांमध्ये का गुंफावे. तिच्या शब्दांचे ओळींचे, तिच्या शब्दांचे ओळींचे अर्थ चुकीचे का निघावे. तिच्या शब्दांचे ओळींचे अर्थ चुकीचे का निघावे. इतरांशी जुळवून घेताना, इतरांशी जुळवून घेताना तिने स्वतःला का बदलावे. तिने मोकळं हसावं, गुणगुणावं, तिने मन मोकळं हसावं, गुणगुणावं, नेहमीच मजेत आणि आनंदात राहावं. कधी वाटलं तर रडावं, कधी वाटलं तर रुसावं. कधी वाटलं तर रडावं, कधी वाटलं तर रुसावंही. पण पण तिने नेहमी स्वतःसाठी जगावं. वा. मी स्वतः लिहिलेली ती कधी न माझी का व्हावी. मी स्वतः लिहिलेली ती कधीही माझी का न व्हावी. हे विचार माझे, हे शब्दही माझेच. बरं का. हे विचार माझे, हे शब्दही माझे, तरी कविता दुसऱ्याची का असावी. क्या बात आहे. खरे जान्हवी, तू म्हणते तसं प्रत्येक कविता किंवा कुठलंही लिखाण ज्या वेळेस आपण करतो तर त्याला कुणीतरी दुसरं जबाबदार असतं, काहीतरी घटना घडलेली असते किंवा एखादा माणूस, एखाद्या व्यक्ती त्या घटनेला, त्या कवितेला कारणीभूत असतो. आणि तुझं म्हणणं अगदीच खरं आहे की सगळंच माझं आहे, विचार माझेत, शब्द माझेत, आणि मग कविता ती दुसऱ्याची कशाला असायला पाहिजे, ती सुद्धा माझीच तर असायला हवी. खूप सुंदर. सुरुवातच अतिशय सुंदर झालेली आहे. पण तू मराठी सोबतच हिंदी आणि उर्दूशी सुद्धा तुझी छान गट्टी आहे. तर एखादी हिंदी किंवा उर्दूतली कुठली कविता आम्हाला ऐकवशील? हा, तर जसं मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न असतो तसा हिंदी आणि उर्दू मध्ये सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न असतो, कारण माझे काही मित्र मैत्रिणी आहेत ते हिंदी किंवा उर्दू मध्ये लिखाण करतात. तर अशी एक हिंदी कविता आहे, तिला असं काही शीर्षक नाही आहे, ते कविता मी सादर करते. कुछ लिखा है मैंने, कुछ लिखा है मैंने, तुझे वो सुनाने आई हूँ. क्या पता इस बार दिल की बात बताने आई हूँ या हर बार की तरह छिपाने आई हूँ. यादों में सूखे नैनों को खुशी से भिगोने आई हूँ. यादों में सूखे नैनों को खुशी से भिगोने आई हूँ. कुछ मांगा है मेरे दिल ने मुझसे, उसे वो दिलाने आई हूँ. देखे हुए उन हंसी ख्वाबों को हकीकत बनाने आई हूँ. देखे हुए उन हंसी ख्वाबों को हकीकत बनाने आई हूँ. दूरियां तो है हमारे बीच, दूरियां तो है हमारे बीच, आज उन्हीं फासलों को मिटाने आई हूँ. किए थे जो वादे हमने, उन्हें निभाने आई हूँ.
किए थे जो वादे हमने उन्हें निभाने आई हूँ। तू खफा है ना मुझसे, तू खफा है ना मुझसे, आज फिर तुम्हें मनाने आई हूँ। ये कहानी है अधूरी, ये कहानी है अधूरी, तेरा साथ पाकर इसे पूरा करने आई हूँ। दिल को उसकी चाहत से फिर मिलाने लाई हूँ। तेरा नाम इस पे लिख खुद को मिटाने आई हूँ। कहीं आज फिर तू ऐसा ना कह दे, कहीं आज फिर से तू ऐसा ना कह दे कि तुझे सताने आई हूँ। जो दर्द सहा हमने, जो गलतियां मैंने की थी, जो दर्द सहा हमने, जो गलतियां मैंने की थी, उन्हें दोहराने आई हूँ। कहीं आज फिर तू ऐसा ना कह दे कि तुझे सताने आई हूँ। जो दर्द हमने सहा, जो गलतियां मैंने की थी, उन्हें फिर से दोहराने आई हूँ। क्या बात है। कुछ गलतियां दोहराने से मतलब दोहराने का उन्हें कुछ अलग ही मजा होता है. अ, तर हे जसं चुकांविषयी बोललीस, चुका आणि कविता यांचं एक छान सांगड तू घालतेस. पण नेहमी प्रत्येकाचंच एक द्वंद्व सुरू असतं, ते म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. बुद्धी आणि मन यांच्यातलं द्वंद्व हे सतत 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 प्रत्येकाचं सुरू असतं. तर त्याविषयी काय ऐकवशील? तर माझी एक कविता आहे बुद्धी आणि मन. खरं तर बघायला गेलं तर ही माझी पहिली कविता, जी प्रॉपर कविता जी मी लिहिली. अच्छा. तर ही माझी कविता बुद्धी आणि मन. काही गोष्टी असतातच अशा ज्या विसरणंच चांगलं असतं. काही गोष्टी असतातच अशा ज्या विसरणंच चांगलं असतं. पण जुनं आठवून स्वतःला दुखावणं, नेहमीच जुनं आठवून स्वतःला दुखावणं हेच आपलं मन करत असतं. अशा या मनाला आवर घालण्यात बुद्धी नेहमीच कमी पडते. अशा या मनाला आवर घालण्यात बुद्धी नेहमीच कमी पडते. बुद्धीला नाही मनाला विचार हेच सांगण्यात आयुष्य सरते. बुद्धी करते सारासार विचार, बुद्धी करते सारासार विचार, मन नेहमी भावुक होतं. बुद्धी करते सारासार विचार, मन नेहमी भावुक होते. विचार आणि भावनांच्या या शर्यतीत, विचार आणि भावनांच्या या शर्यतीत मन नेहमीच विजयी ठरते. बुद्धीला कृतीची नाही, बुद्धीला कृतीची नाही, पण मनाला अश्रूंची साथ असते. बुद्धीला कृतीची नाही, पण मनाला अश्रूंची साथ असते. बुद्धीला नाही मनाला विचार हेच सांगण्यात आयुष्य सरते. बुद्धीचं ऐकाल तर यशस्वी व्हाल, बुद्धीचं ऐकाल तर यशस्वी व्हाल, मनाचं ऐकाल तर मन मारत जगाल. बुद्धीचं ऐकाल तर यशस्वी व्हाल, मनाचं ऐकाल तर मन मारत जगाल. बुद्धीच्या मार्गावर एकटेच राहाल, मनाच्या मार्गावर नाती जोडत जाल. क्या बात आहे. बुद्धी आणि मन, बुद्धी आणि मन एक निवडता येईल, बुद्धी आणि मन एक निवडता येईल की एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हणता येईल. बुद्धी म्हणजे मेंदू, बुद्धी म्हणजे मेंदू, पण मन नक्की काय असतं? बुद्धी म्हणजे मेंदू, पण मन नक्की काय असतं हे माहित नसतानाही बुद्धीला नाही मनाला विचार हेच सांगण्यात आयुष्य सरतं. बुद्धीला नाही मनाला विचार हेच सांगण्यात आयुष्य सरतं. क्या बात आहे. खरंच सुंदर. आणखी एक सुंदर कलाकृती. आणि मी जसं मगाशी म्हणाले तसं फार क्लिष्ट किंवा असं काही न लिहिता सिम्प्लिसिटीमध्ये पण दे से की सिम्प्लिसिटी हॅज ऑल ब्युटी, तर ते तुझ्या लिखाणातून प्रतीत होतं असं म्हणता येईल. शेवटची कुठली कविता ऐकवशील? आता 2 मराठी कविता झाल्या, तर हिंदीला पण तेवढा जस्टिस द्यायला पाहिजे. तर माझी जी शेवटची कविता आहे ती एक हिंदी कविता आहे, ती मी सादर करते. नक्की. कवितेचं शीर्षक आहे जवाब दो मुझे मेरे सवालों का. ओके. कुछ तो वजह है जो हमारी मुलाकात हुई, कुछ तो वजह है जो हमारी मुलाकात हुई. दिल को भटकना ही था, दिल को भटकना ही था जो हमारी राहें एक हुई. जान के तुझे अगर अजनबी ही होना था, जान के तुझे अगर अजनबी ही होना था, तो पहचान हमारी तुमसे खामखा ही हुई. सिर्फ देखने से तुझे खुशी मिली, सिर्फ देखने से तुझे खुशी मिली, छुपके से सही पर नजरें मिली. सिर्फ देखने से तुझे खुशी मिली, छुपके से सही पर नजरें मिली. नजरें मिला के जो मुस्कुराए तुम, नजरें मिला के जो मुस्कुराए तुम, दिल में हलचल बेवजह हुई. तुझसे ऐसी हुई है बातें,
बातों में ही कटी है रातें. ते आता सोशल मीडियामुळे रात्र रात्र चॅटिंग करणं खूप सोपं झालं. या तर तुझसे किसी हुई है बातें, बातों में ही कटी है रातें. क्या सूखे मेरे लफ्ज है इतने, क्या सूखे मेरे लफ्ज है इतने, जो तुम्हें कभी अपना बना ना पाते. जज्बात दिल के जो बयां हुए, तुम हमसे खफा हुए. जज्बात दिल के जो बयां हुए, तुम हमसे खफा हुए. जज्बात थे कि वक्त गलत, जज्बात थे कि वक्त गलत, जो तुम्हारे नाराजगी की वजह हो. खफा होके भी जुदा ना हुए, खफा होके भी जुदा ना हुए, साथ होके भी हमसफर ना बने. हमने कर दिया इजहार मोहब्बत का, हमने कर दिया इजहार मोहब्बत का, तुम मुस्कुरा के खामोश क्यों रहे. वाह. बेकरार हूँ मैं सुनने के लिए, बेकरार हूँ मैं सुनने के लिए, कह दो जो दिल में हो छुपाए हुए. बेकरार हूँ मैं सुनने के लिए, कह दो जो दिल में हो छुपाए हुए. जवाब दो मुझे मेरे सवालों का, जवाब दो मुझे मेरे सवालों का. जान के भी अनजान हम कब तक रहे, जान के भी अनजान अब हम कब तक रहे. क्या बात आहे. सुंदर. माझ्याकडे शब्दच नाहीये त्या कवितेवर काही बोलायला. एक सेगमेंट आम्ही राबवतो, जर तू पाहिला असेल आधीचे एपिसोड्स आणि हे, तर तुझ्यासाठी सुद्धा एक पत्र आलंय. हाय जान्हवी, कशी आहेस? आपण लहानपणी केलेला टाइमपास फार मिस करते. आपलं कार्टून्स पासून ते भारतीय मिथॉलॉजी बद्दल बोलणं, वेगवेगळी गाणी ऐकणं आणि बनवणं. खरं तर आपण पहिल्यांदाही गाण्यामुळेच एकत्र आलो. मला अजूनही आठवतंय किती वाईट प्रकारे भाषांतर केलेली आपण ती गाणी, आणि आपण स्वतःच लिहिलेली तर सोडूनच दे. मला कळलं की तुला अजूनही कवितांमध्ये तेवढाच रस आहे. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा अँड ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी. नॉनस्टॉप गाण्यांचं वाचप म्हणजे हे फार वेगळी गंमत आहे. म्हणजे लिटरली आम्ही नॉनस्टॉप गाणी गायचो, ओरडून ओरडून अक्षरशः. मग घराच्या बाहेरचं कोणी जात असेल तर काही फरक नाही पडायचा. खरंच म्हणजे लहानपण वेगळंच असतं ते. गाण्याची आवड पहिल्यापासून आहे, लिहायची आवड कॉलेजमध्ये आल्यापासून जास्त बळावली. अशा या गोष्टी आहेत. पण हेच आहे की कधी मी माझे मित्रमैत्रिणी ह्यांना सोडून माझ्या कविता कधीच कोणालाच दाखवल्याही नव्हत्या किंवा ऐकवल्याही नव्हत्या. आणि इथे आज पहिल्यांदा मी कविता सादर केल्या, तर हे वेगळंच आहे थोडं अनुभव माझ्यासाठी. नक्कीच. आम्हालाही खूप छान वाटतंय तू इतका वेळ देऊन इथे आलीस. तुझ्या कविता उत्तम होत्याच हे मी वारंवार सांगितलंय, पण तुझं सादरीकरणही तितकंच भारत असतं आणि खूप खूप सुंदर होतं. असं माझं वैयक्तिक सुद्धा मत आहे आणि ते सगळ्या रसिक प्रेक्षकांचं असायलाही काही हरकत नाही. ते आपल्याला पुढे कमेंट सेक्शनमध्ये कळेलच, सगळ्या प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या. पण त्यापूर्वी या भागात तू आलीस म्हणून तुला थँक्स गिव्हिंग कार्ड एक आठवण भेट म्हणून द्यायचंय. तर रसिक हो, आजचा हा आपला भाग इथेच संपतोय. भेटूयात पुढच्या भागात अशाच एका भन्नाट कवी सोबत. तोपर्यंत नमस्कार. बघत राहा कवितेचा कोपरा.